जिनसे है आप बेखबर, दिखाएंगे हम वो खबर। खड़की समाचार अब नए अंदाज में। नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात खडकी समाचार। आज खडकी समाचारचा विषय आहे ऐतिहासिक वास्तूचे जतन व पुनर्वसन करणे ही आम्हा सर्वांची जबाबदारी आहे। हो मित्रांनो, शहराचं नाव जागतिक स्तरावर आपलं नाव गेलेले आहे आणि याला काय कोणतं कारणामुळे आपण जागतिक स्तरावर आपलं नाव गेलेले आहे हे पण आपल्याला जाणून गरजेचे आहे। शहरामध्ये जवळपास जे आम्ही नेहमी सांगत असतो का गेट आहे, महामानवाचे पुतळे आहे, मस्जिद आहे, मंदिर आहे किंवा आपले किल्ले आहे, यावर आपल्या शहराचं नाव ऐतिहासिक जागतिक स्तरावर नाव गेलेले आहे। परंतु मित्रांनो, आज सर्वांचं एकच प्रश्न असतो की जागतिक स्तरावर गेल्यानंतर पुरातन वस्तू जसे ऐतिहासिक जे दरवाजे आहे किंवा मंदिर आहे किंवा किल्ले आहे किंवा आपले मंदिर मस्जिद आहे, या वास्तूची देखभाल करण्यासाठी शासनाने शहरात पुरातन विभागाचं कार्यालय असून हे कार्यालय किती आपल्या इतिहासप्रेमी असो किंवा शहरातील नागरिकांना माहित आहे हे आपल्याला बघणं गरजेचे आहे। त्याचबरोबर आज पुरातन विभागामध्ये स्टेट किंवा सेंट्रल असे दोन विभाग केलेले आहेत। स्टेट वाड्याकडे गेले का ते सांगतात का आमच्याकडे हे वास्तू आमच्याकडे नसून हे सेंट्रलकडे आहे। सेंट्रल वाल्याकडे गेले की त्यांच्याकडनं माहिती मिळते का हे आमच्याकडनं हे स्टेटकडे आहे। आम्हाला एकच सांगायचं किंवा एकच माहिती लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे की ऐतिहासिक दरवाजे किंवा वास्तूची जतन व पुनर्वसन केंद्र हे शासनाची आणि जबाबदारी असून यासाठी शासनाने जवळपास 20 ते 25 एका कार्यालयामध्ये कर्मचारी अधिकारी या अधिकाऱ्याच्या माध्यमातून पुरातन वास्तूच्या बद्दल माहिती लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचे आहे। जेव्हा पण इतिहासप्रेमी कोणतीही माहिती मागायला गेले असेल किंवा माहिती मागण्यासाठी तिथे गेले असता कोणत्याही अधिकाऱ्याला पुरातन वास्तू जसं की ऐतिहासिक गेट बद्दल पूर्ण माहिती देता येत नाही। स्टेटची जे कार्यालय आहे तिथे आम्ही स्वतः 3 ते 4 वेळा जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फक्त A3 पेजच्या पूर्ण माहिती 12 वास्तूबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे। फक्त A3 पेजवर पूर्ण माहिती त्यांनी पब्लिश करून दिलेली आहे। जेव्हा एक पेजवर पूर्ण माहिती आपण देत असतो तर आता मला सांगा, आम्हाला इतिहासप्रेमींना याबद्दल लोकांपर्यंत कसं जनजागृती करता येईल। थोडक्यात माहिती जसे की आपण कोणत्याही वास्तूबद्दल कटकट गेट असो किंवा बडकल दरवाजा असो, बडकल दरवाजाबद्दल किती माहिती आहे, जास्तीत जास्त 3 ते 4 एक पॅराग्राफ पुरतीची माहिती आहे। मग जेव्हा एक पॅराग्राफची माहिती देण्यासाठी जवळपास 20 ते 25 कर्मचारी तिथे कार्यरत असून हे ह्या माहिती देण्यासाठी जेवढे उपलब्ध आहे। दुसरा मुद्दा आहे की त्या वास्तूचं देखरेख किंवा त्याची पडझड असो किंवा तिथं स्वच्छता असो हे बघणे पण खूप गरजेचे आहे। हे आज कोणालाही सांगता येत नाही, बोलता येत नाही। आज आपण तिथं माहिती घेण्याचं आपण पण जाऊन विचारू शकता की आपल्याला ह्या वास्तूबद्दल किती माहिती आहे। फोटोग्राफर वेगळा आहे, इन्स्पेक्टर वेगळा आहे, स्थानिक तिथले क्लर्क वेगळे आहे, त्यांचे अधिकारी वेगळे आहे, त्यांचे सब अधिकारी वेगळे आहे। प्रत्येक डिपार्टमेंट आपल्या याच्यात बसलेले आहे। परंतु शासनाची जी माहिती आहे, जे बाहेरचे पर्यटक आपल्या शहरामध्ये वास्तूची माहिती घेण्यासाठी येतात त्यांना माहिती देणार कोण हा मोठा प्रश्न आहे। याकडे लक्ष देत नाही। इथले लोकप्रतिनिधी असो किंवा इतिहासप्रेमी असो यांना नेहमी प्रश्न असतो का याची माहिती आपल्याकडे नाहीच आहे। मग इतिहासप्रेमी आणि जे येणारे पर्यटक यांना माहिती कशी देता येणार आहे। आज दिवसेंदिवस आपलं शहराचा विकास होत आहे, पण ऐतिहासिक वास्तूची देखभाल करणं, त्यावर संवर्धन करणं हे पण आपली जबाबदारी आहे। याकरता आम्ही आमच्या खडकी समाचारच्या माध्यमातून
सर्वच इतिहासप्रेमी किंवा शहरवासियांना एक आव्हान करीत इच्छितो, आपल्याकडे जी पण माहिती असेल, आपल्याकडे जी माहिती आपल्याला देता येईल ऐतिहासिक वास्तूबद्दल, ती आमच्या कार्यालयापर्यंत पोहोचवा, जेणेकरून आम्ही सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू. शहराच्या नावाबद्दल किंवा आपल्याला विकासाबद्दल याच्यावर आपल्याला काही भाष्य करायचं नाहीये, परंतु शहराचा इतिहास आणि जागतिक स्तरावर आपलं शहराचं नाव कोरलेलं आहे, याची माहिती आपल्याला देण्यासाठी आम्हा सर्वांना समोर येणं गरजेचे आहे. आज आपल्या पिढींना, नव्या पिढीला शहराच्या विकासाबद्दल तर माहिती असणार आहे, परंतु इतिहासाबद्दल पण माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण जागतिक स्तरावर नाव असल्यामुळं आपल्याला वेळोवेळी आपण इतिहासाबद्दल बोलत असतो. आज काही इतिहासप्रेमी होऊन गेलेले आहेत, जसे की दुलारी कुरेशी आहे, शेख रमजानी आहे, मोरोंचीकर सर आहे, असे बरेच इतिहासप्रेमी आज नाहीये, काही आपल्या सोबत नाहीये आणि जे आहे ते आपल्या सोबत बोलू शकत नाही. तर मग आपल्या युवा पिढींना कसं माहिती पडणार का शहराचा इतिहास काय आहे? यासाठी पुरातन विभागाला आमची एक आग्रहाची विनंती आहे की आपल्याकडे जी पण माहिती असेल ती आमच्या कार्यालयापर्यंत आपण पोहोचवावी, जेणेकरून आम्ही प्रसिद्धी करण्यासाठी आमच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून किंवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. महानगरपालिका ही सुद्धा पुरातन विभागाला खूपच जवळून दोघांचं सामंजस्य असतं. कारण आम्ही महानगरपालिकेला गेलो की ते म्हणतात आमच्याकडे याच्याबद्दल माहिती नाहीये, पुरातन विभागाकडे गेला ते म्हणतात आमच्याकडे माहिती नाही. तर माहिती आहे तरी कुठे? म्हणजे हे कर्मचारी अधिकारी कशासाठी इथं बसवलेले, हा पण खूप नागरिकांना मोठा प्रश्न असतो. तर असो, आज आपण खडकी समाचारमध्ये इथं थांबतो आहे आणि पुढील भागामध्ये आमच्यापर्यंत जी पण माहिती आम्ही नावासहित लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आमचा एकच तळमळ आहे, आमच्या चॅनलच्या माध्यमातून एकच तळमळ आहे, खडकी समाचार हे फक्त इतिहास प्रेमी किंवा पुरातन वस्तू यांच्यासाठीच आपण प्रसिद्ध करत असतो, हे पण लक्ष घेण्याची गरज आहे. धन्यवाद. जिनसे है आप बेखबर, दिखाएंगे हम वो खबर. खड़की समाचार अब नए अंदाज में.